पालकमंत्र्यांना माझी मिठी मारण्याची तयारी होती, परंतु त्या दरम्यान ते थोडे लांब गेले. मंत्री शिवेंद्रराजे. सातारा शहरामध्ये काल शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेमध्ये घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना योग्य वेळी सगळ्या गोष्टींचा हिशोब होईल असा इशारा त्यांनी अप्रत्यक्ष भाजपला दिला होता. याबाबत भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना विचारणा केली असता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक 28 जागा मिळाल्या होत्या आणि भाजप सर्वात मोठा पक्ष होता. मात्र भाजपला विचारात न घेता मित्रपक्षांनी स्वतंत्र निर्णय घेतला होता. सर्वाधिक जागा भाजपकडे असल्याने भाजपचा अध्यक्ष व्हावा अशी आमची इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. दरम्यान एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री असून महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत. त्याचबरोबर साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई हे आमचे पालकमंत्री आहेत. आमचे पालकमंत्री हे ताकदीचे असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये विकासकामे सुरू आहेत. दरम्यान त्यांना मिठी मारण्यासाठी माझी तयारी होती, परंतु तेच थोडे लांब राहिले असा मिश्किल टोला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शंभूराज देसाई यांना लगावला आहे. दरम्यान 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याच्या विषयावर बोलताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारकडून छत्रपतींचा इतिहास पुसण्याचा कोणताही प्रयत्न होणार नाही, याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असा निर्वाळा दिला. त्याचबरोबर MIDC आणि IT पार्कच्या विषयावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यामध्ये येऊन माझं नाव घेऊन कसं चालेल असा खोचक सवाल केला. असं काय ना, आज राज्यसभा सगळ्यांनी मिळून हे केली, तर विधान परिषद आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. नाही असं काही नाही. आता आम्हाला तर काय राष्ट्रवादी आणि सेनेचा धोका नाही वाटत. आमचे मित्रपक्ष, त्यांना आमच्याबद्दल अशी का भीती वाटते ते त्यांना विचारलं, वाटत असली तर मला नाही वाटत. आमचे पालकमंत्री एकदम ताकदीचे आहेत. शंभूराजांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचं काम चाललंय आणि आमचा पालकमंत्र्यांवर नक्की विश्वास आहे. मिठी मारली नाही, फक्त मिठी मारू शकतो असं म्हणाला होता. नाही, मी म्हटलं आमची तयारी आहे. त्यांनी म्हणजे थोडं त्यावेळेला जरा अंतरावर ठेवलं.